कक्षामध्ये मान्यवरांचा सुदीप अंबावणे आणि बाला एकारे हे तिन्ही पंच त्रिमूर्ती आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये दिलीपजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करूया। पंच विजेंद्र राठी यांना देखील विनंती असेल अण्णा आपण यायचं व्यासपीठावरती। यस अण्णा यांचे नक्कीच वडील आहेत ते आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। नितेश राठी आपला देखील सन्मान केला जाईल। आपण देखील या आमच्या व्यासपीठावरती सन्मान आपण करतोय। जतीन भुयाल सरांचा देखील सन्मान या ठिकाणी होत असताना विजयबाई यांचा देखील सन्मान केला जाईल येत आहेत आणि त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करू। त्यांच्याकडनं चेंडूंची पुरवणी आम्हाला करण्यात आली आहे, त्यांचा देखील आपण सन्मान करूया आणि विशेष आभार देखील आम्ही व्यक्त करतोय। शशिकांतजी कांबळे आणि कमलेशजी कटारे दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण देखील यायचं लगेच आपला देखील सन्मान केला जाईल। या लगेच आपण सन्मान करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण पारितोषिक वितरण 16 गाडी देखील वळायचं आपल्याला। तर या ठिकाणी सन्मान होतो विजयबाई यांचा देखील मुख्य अतिथी कक्षामध्ये हा सन्मान होत असताना तर त्याच्यानंतर या ठिकाणी आपण डीजे मास्टर तुषार डीजे श्रावणी यांचा देखील सन्मान करतोय। या लगेच आपण तुषार एंटरटेनमेंट करतात या स्पर्धेमध्ये खूप चांगला लगेच संगीत त्यांच्या माध्यमातून आली। त्याच्यानंतर आपण पाहिलं आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली, त्यांचा देखील सन्मान। डीजे श्रावणी तुषार यांचा हा सन्मान या ठिकाणी होत असताना टाळ्या होऊन जाऊ द्या परंतु तिथे ऑपरेटर नाहीये। चला त्याच्यानंतर टेनिस क्रिकेट .in वाहिनीचा सन्मान केला जाईल। अमित भाईंचा देखील सन्मान केला जाईल। अमित भाईंना विनंती करतो आपण देखील यावं आणि त्याच्यानंतर टेनिस क्रिकेट .in या वाहिनीचा आपण सन्मान करणार आहोत। या शशिकांत भाऊंचा देखील सन्मान होतोय। कमलेशजी कटारे साहेब त्याचबरोबर अमित भाई देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल। कमलेशजी कटारे साहेब महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत आणि खूप चांगले एक व्यक्तिमत्व आपण पाहतो आणि त्यांचा विशेष सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती। यस क्या बात आहे। आणि भूमी 11 RCC राया संघ जे खरे आहेत ना संघ मालक आणि भूमी 11 कुंदे संघाचे ऑनर आणि आपण पाहतोय ते प्रसिद्ध उद्योजक कुंदे गावचे या ठिकाणी भूषणदादा रोहणे यांचं आगमन होतं। आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। क्या बात आहे। आणि लगेचच आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत। भूषणदादा रोहणे अप्रतिम व्यक्तिमत्व त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय या आमच्या मुख्य व्यासपीठावरती। गोल्डन हार्ट पर्सन आपण पाहत आहेत नक्कीच भूषणदादा रोहणे यांचा शुभ सन्मान होतो आमच्या अतिथी कक्षामध्ये। त्यांचा संघ देखील आपण पाहिला या स्पर्धेमध्ये भूमी 11 RCC राया संघ होता।
थँक्यू सो मच. भूषण दादा आपण बसायचं विराजमान व्हायचं. त्यानंतर आपण सन्मान करूया. युट्यूब लाईव्ह यस tenniscricket.in या वाहिनीचा सन्मान केला जाईल. सुनील आपण या लगेच आणि आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. आणि स्कोरर आमचे मंगल लोखंडे यांचा देखील सन्मान आपण करूया. आणि रोहन तरे दोघेही आपण आपला देखील सन्मान केला जाईल. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवली आहे. आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसामध्ये फ्रान्स कोलंबीची देखील मेजवानी दिली होती बुधवारी रोहन तरे यांनी. आणि ट्रॉफीचे 2 हिस्से करावे लागतील. ओके असं एक द्यायचंय. त्याच्यानंतर आपण सन्मान करतोय स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवली गावचा गोड आवाज आपण पाहतायत रोशनजी संते सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहतात नेहमीच रायगड असो, ठाणा असो, डोंबिवली असो, टिटवाळा परिसर असो, बदलापूर परिसर असो, या परिसरामध्ये आपण नेहमीच त्यांचा आवाज दुमदुमताना पाहिला आहे. ते आमचे मित्र रोशनजी संते सरांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. भरतजी गोंडली साहेबांचा देखील सन्मान केला जाईल. भरतदादा गोंडली देखील उपस्थित होत आहेत. त्यांचा देखील सन्मान केला जाईल. भरतजी गोंडले साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान देखील आपण करणार आहोत आमच्या अतिथी कक्षामध्ये मुख्य व्यासपीठावरती. आणि प्रवीणजी भोईर साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यावा, आपला देखील सन्मान केला जाईल. प्रवीणजी भोईर आपण देखील या. सन्मान होतोय जिल्हा संघटक उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड शेठ या ठिकाणी भरतजी गोंडले साहेबांचा हा सन्मान होत असताना प्रवीणजी भोईर देखील उपस्थित असेल तर आपण देखील यायचं लगेच. दोन बाटली देणार. आदरणीय प्रवीण भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर इथे आपण एक विशेष सन्मान करूया. त्यानंतर आपण करूया इथे एक विशेष सन्मान ज्यांचा आवाज गेली आपण 4 दिवस ऐकतोय. अत्यंत टॅलेंटेड समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, आमचे अत्यंत जवळचे मित्र सोनू बांगर यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सोनू बांगर यांचं अत्यंत सुंदर आणि छान समालोचन आपण ऐकलं. टाळ्या होऊन जाऊ द्या. यंदा कर्तव्य आहे. चला पाची संघांना विनंती असेल आपण समोर या. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने आणि बक्षीस समारंभ सुरू करतो. तर आपण देऊया या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर आहे पारितोषिक. बेस्ट फिल्डर आहे पारितोषिक आणि बेस्ट फिल्डर साठी पारितोषिक आहे सुलतान खान यांच्याकडून बॅट आहे आणि स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामधील बेस्ट फिल्डर आहे संघ आहे साईका दिवाना सांगोडे आणि खेळाडू आहे AB भावेश पाटील. यस 25 तारखेला जेव्हा RB11 या टीमचा सामना असेल तुमच्या गावामध्ये तेव्हा ती बॅट नक्कीच ते घेऊन येतील. AB प्रवीण भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया बेस्ट फिल्डर साईका दिवाना सांगोडे या टीमचा AB भावेश पाटील ठरलाय बेस्ट फिल्डर. शिवसेना विभाग प्रमुख आहेत आदरणीय प्रवीणजी भोईर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय हे पारितोषिक. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर हे पारितोषिक. ज्याप्रमाणे आयोजकांनी सूचना केली की क्वालिफाईंग पर्यंतच जे विकेट आहेत ज्या धावा आहेत त्या काउंट होतील त्या अनुषंगाने
या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेतलेले आहेत आणि बेस्ट बॉलर साठी नक्कीच पारितोषिक आहे. नवीनजी देशमुख साहेबांकडून वॉटर फिल्टर आणि स्वर्गीय रोहितबाई भोईर चषकामधील उत्कृष्ट गोलंदाज आहे. संघ आहे भूमी 11 RCC राया आणि खेळाडू आहे माईस कुंगले. बेस्ट बॉलर भूषण दादा रोहणे यांना विनंती असेल दादा आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. भूषण दादा रोहणे पुरस्कृत संघ भूमी 11 राया टीमचा गोलंदाज माईस कुंगले ठरलाय बेस्ट बॉलर. रॉब कुंगले यांचे सुपुत्र आहेत. वॉटर फिल्टर आदरणीय नवीनजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून हे लाभलेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर आपण देऊया 5व्या क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम आणि ब्युटिफुल ट्रॉफी. सर्व या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. आदरणीय नक्कीच भरतभाऊ गोंदले साहेबांच्या माध्यमातून जिल्हा संघटक शिवसेना अंबरनाथ उल्हासनगर आणि मुरबाड विधानसभा क्षेत्र आदरणीय भरतभाऊ गोंदले साहेबांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. आदरणीय दिलीप शिसवे साहेबांना विनंती असेल आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. नक्कीच 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. संघ आहे श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी. संघ ठरलेला आहे 5व्या क्रमांकाचा मानकरी. टाळ्या होऊन जाऊ द्या कोंडेरी या टीमसाठी. 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघ. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे. पुन्हा एकदा ही ट्रॉफी लाभलेली आहे आदरणीय भरतभाऊ गोंदले साहेबांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमधील स्वर्गीय रोहितबाई भोईर चषकामधील 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे भूषण दादा रोहणे पुरस्कृत भूमी 11 RCC राया. किशोर भावारते साहेबांना विनंती असेल दादा आपण यापुढे. किशोर भावारते साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. भूमी 11 RCC राया संघ. भूषणदा आपण देखील या. पुरस्कर्ते आहेत, टीम ओनर आहेत भूषणदादा रोहणे, त्यांचा संघ ठरलेला आहे 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ. अभिनंदन भूषणदादा रोहणे आणि अभिनंदन राया टीम. अप्पू कुंगलेने ही स्पर्धा अक्षरशः गाजवलेली आहे. अभिनंदन अप्पू. त्यानंतर आपण देऊया 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. अंकलला बोलू ना, दुसऱ्याला पप्पाला बोलू. आता 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया आदरणीय दिलीप काका भोईर यांना विनंती असेल आणि गुलाब पाटील साहेबांना विनंती आहे आपण यापुढे आपले शुभ हस्ते आपण देऊया 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये ज्या संघाने अप्रतिम खेळ केला टॉप 3 मध्ये हा संघ दाखल झाला होता. साईका दिवाना सांगोडे संघ ठरलेला आहे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. थोड्याशा चुका झाल्या त्यामुळे संघ पराभूत झाला. विकास पाटील अप्रतिम खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिला होता. सांगोडे या संघाचा टाळ्या होऊन जाऊ द्या. साईका दिवाना सांगोडे संघ ठरलाय 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. अभिनंदन सांगोडे संघ. त्यानंतर आपण देणार आहोत 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया रोख रक्कम आणि ब्युटिफुल ट्रॉफी. पुन्हा एकदा ही ट्रॉफी लाभलेली आहे आदरणीय भरतभाऊ गोंदले साहेबांच्या माध्यमातून. आणि बाबांना विनंती आहे, रमेश शेठ भोईर यांना विनंती असेल आणि प्रवीण भोईर साहेबांना विनंती आहे, शिवसेना विभाग प्रमुख आहेत.
आणि या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया स्वर्गीय रोहितबाई भोईर चषकामधील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आदित्य इलेव्हन नितेश राठी पुरस्कृत संघ ठरलेला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आदित्य इलेव्हन. चला या आदित्य इलेव्हन सुलतान खान, अर्जुन वसिटा, मनीष धुमाळ, भावेश राजपूत, रोहित मित्रा, कैफ ही संपूर्ण स्टारकास्ट, नितेश राठी टीम ओनर संघ मालक. टाळ्या होऊन जाऊ द्या आदित्य इलेव्हन या टीम साठी. बबले आपण देखील या लकी 12 मॅन आहेत आदित्य इलेव्हन या टीमचे. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज. खऱ्या अर्थाने तो मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता, परंतु काही धावांनी तो पाठीमागे राहिला. ज्या बॅट्समनने ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आहे आपल्या बॅटिंगने, उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देतोय. ज्या फलंदाजाने चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, फक्त 3 सामन्यांचे ज्या धावा आहेत त्याच काउंट होतील. त्या आधारावरती या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन आहेत संघ आहे आदित्य इलेव्हन आणि खेळाडू आहे अंतू. सेकंड हायेस्ट रन स्कोरर आहे आणि त्याला आपण देतोय नक्कीच बेस्ट बॅट्समन. महेश शेठ भोईर आणि राज भोईर यांच्या शुभ हस्ते अंतुला आपण देतोय. आम्ही आधीच सांगितलं होतं फक्त 3 मॅच पर्यंत धावा काउंट होतील बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॉलर साठी. त्यामुळे हे पारितोषिक अंतुला जात आहे ज्याने सर्वाधिक धावा देखील बनवल्यात या स्पर्धेमध्ये. टाळ्या होऊन जाऊ द्या अंतूसाठी. 51 धावांची इनिंग देखील साकारली होती फक्त 12 चेंडूंमध्ये. त्यानंतर आपण देणार आहोत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. सलग 8 वर्ष जो संघ आपण पाहतोय चॅम्पियन झालेला आहे. संघ बदललेत परंतु पुरस्कर्ता बदललेला नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या महेश शेठ भोईर यांच्यासाठी. मागच्या वर्षी भावाले बी संघ होता आणि या वर्षी गोरसई बी संघ चॅम्पियन झालेला आहे. चिराग, नायरा इलेव्हन, जय बजरंग, गोरसई बी संघ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. आणि सलग 8 वर्ष चॅम्पियन आहेत महेश शेठ भोईर. भरत भाऊ गोंडे यांना विनंती असेल भाऊ आपण या व्यासपीठावरती पुढे या. त्यानंतर सर्व मान्यवर देखील या. सर्वांनी उभं राहायचं आहे. शेवटचं पहिल्या क्रमांकाचं हे पारितोषिक. टाळ्या होऊन जाऊ द्या. चिराग, नायरा इलेव्हन, जय बजरंग, गोरसई बी संघ ठरलेला आहे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. ऐकून होते अप्पू. आणि आज अप्पूचा जो खेळ पाहिला सर्वांना असं वाटलं असेल अभी सिर्फ अप्पू से डर लगता है, कारण की ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली आहे. मी नेहमीच म्हणतो की मोस्ट अंडररेटेड प्लेअर आहे, त्याला प्लॅटफॉर्मची गरज आहे. सूरज केने अप्पूला नक्कीच तो देखील स्टार प्लेअर आहे, त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. नक्कीच अप्पू तुला शुभेच्छा असतील. क्या बात आहे. बघा सूरज केने सांगतात की 2 वेळा सलग या सीझन मध्ये त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली त्यांच्या संघासमोर. आणि देऊया आपण मॅन ऑफ द सिरीज. चला एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे सांगोडेची. चला सांगोडे या आपण. एक मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. दीप सुतार या आपण. क्या बात आहे. चिराग यांच्या शुभ हस्ते आपण देऊया. 8 वर्ष आणि 8 वर्ष गुलालाचे मानकरी आहेत महेश शेठ भोईर. कारण की महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील खूप मोठं नाव आणि त्यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर गुलालाचे मानकरी. मॅन ऑफ द सिरीज साठी आदरणीय किशोर भावार्थे साहेबांच्या माध्यमातून आणि नंदू बोडके साहेबांच्या माध्यमातून फ्रीज आहे. चला या सर्वांनी, या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या खाली आता.
शेवटचं पारितोषिक आपण देऊया. मॅन ऑफ द सिरीज. आणि या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज फक्त 3 सामन्यांच्या धावा काउंट आहेत या मॅन ऑफ द सिरीज साठी. आणि 3 सामन्यांमध्ये एकूण धावा बनवल्या 73. त्यामध्ये अर्धशतक देखील आहे. आणि कोणी गेस करू शकतं का कोण असेल खेळाडू मॅन ऑफ द सिरीज? फ्रीजचा मानकरी, ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. विथ द बॅट, विथ द बॉल, ज्याने 73 धाव बनवल्या, 2 विकेट घेतलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. संघ आहे भूमी 11 RCC राया आणि खेळाडू आहे अप्पू कुंगले. टाळ्या होऊन जाऊ द्या. आहेत अप्पू कुंगले आहेत मॅन ऑफ द सिरीज. सर्वांना विनंती असेल, किशोर भावार्थी साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्या. यस, अप्पू यांच्याशी आपण चर्चा देखील करूया. कारण की सूरज केने यांनी सांगितलं की सलग 2 मॅच मध्ये त्यांनी नक्कीच खूप चांगली बॅटिंग केली. याही मॅच मध्ये किशोर असं वाटलं की नक्कीच 102 धावा देखील चेस होऊ शकतात, परंतु फलंदाज बाद झाले अप्पू आणि तिथून सामना जिंकला. नक्कीच अप्पू, अभिनंदन. तुमचं मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील सर्वात मोठे हे पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक अप्पूला मिळत आहे. नक्कीच अप्पू, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं. आणि खूप चांगली बॅटिंग राहिली. संपूर्ण स्पर्धेमध्ये नामवंत संघांचा सहभाग होता. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ही स्पर्धा 1 नंबर आहे आणि प्रत्येक वर्षी असतो. आणि राजबाई सोनूचा बोलला ते प्रत्येक वर्षी ही स्पर्धा चांगली करतो आणि आम्ही मला खेळायला संधी दिली आणि भूषणदानी एंट्री टाकली, त्यांचा धन्यवाद. एकंदरीत तुझ्या टीम विषयी काय सांगशील? कसा सपोर्ट असतो टीमचा आणि तुमच्या घरच्यांचा? स्पेशली घरच्यांचा तर सगळ्यांत जास्ती सपोर्ट आहे, कारण की कुठे पण जा, मॅच असली कधीच काय बोलत नाही, बिंदास तुम्ही केला. आणि टीममध्ये पण सगळे सपोर्ट करतात. रऊफ काका असो, सुलतान असो, कामरान असो, सगळे सपोर्ट करतात. एकमेकाला घेऊन चालणारी सगळे पोरं. नक्कीच अप्पू, तुझ्यामध्ये जे टॅलेंट आहे असं वाटतंय की मला तू नेहमीच अंडररेटेड प्लेअर आहे की तुला प्लॅटफॉर्म मिळत नाही, परंतु मी अपेक्षा करतो आणि आशा बाळगतो की जे पुरस्कर्ते आहेत या क्लिपच्या माध्यमातून त्या पुरस्कर्त्यांना जे मोठे मोठे संघ बांधतात त्या संघांना विनंती असेल, अप्पू कुंगलेला तुम्ही संधी द्या. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि अप्पू, तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. टाळ्या होऊन जाऊ द्या अप्पू कुंगले यांच्यासाठी. हा होता या स्पर्धेमधील स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामधील मॅन